सगळं आपला याच्यात आहे. इथं बस. हे बघ, इथं बस. सलामीची जोडी आपण पाहतोय अनिकेत कोळी आणि हर्ष कोळी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अशोक दिंडा. 3 षटकांचा सामना. 1 ओव्हर पॉवर प्ले. संतोष चौधरी आणि राजेंद्र भोईर पंच. सुरेख चेंडू, कमी उसळी घेणारा चेंडू होता. एसटी रक्षक हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. आजच्या या दिवस रात्र याच्या पहिल्या दिवसातील शेवटचा सामना पाहतोय आपण. बॅटची काड्या घेऊन चेंडू उडालेला आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाने माग जाऊन जाऊन नक्कीच त्या ठिकाणी पकडलाय झेल. अनिकेत कोळी पुन्हा एकदा स्वस्तात बाद. डीजे नवीन फलंदाज वन डाऊन ऑर्डर असला नवीन फलंदाज आपण पाहतोय फलंदाजीसाठी सज्ज होताना. अरे सांगा, अरे नाव पण संदेश नाव पण मी आता लिहून नाही ठेवले. सिद्धेश सिद्धेश कोळी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बॅटची काड्या घेऊन चेंडू जातो एसटी क्षेत्रामध्ये आणि सिद्धेश कोळी याच्या खेळीचा देखील अंत. दुसरा फलंदाज बाद. एकामागे एक 2 फलंदाज बाद होताना पाहतोय आपण गव्हाण संघाचे. चौथा क्रमांकाचा फलंदाज पाहतोय यावेळेस दीपराज. अतिशय सुरेख गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. अद्यापर्यंत एकही धावफलकावर लागली जात नाहीये गव्हाण संघाची. एकामागे एक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश मिळतंय या गोलंदाजाला अशोक दिंडा. हर्ष कोळी मात्र प्रतीक्षेत नॉनस्ट्राईकवर. यावेळेस मोठा फटका खेळून काढलाय पाहायचा आपण. स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये खेळून काढलाय जिद्द. ज्या ठिकाणी लॉंगऑफचं क्षेत्ररक्षण येऊन क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मात्र नक्की मिळेल. हा चेंडू जर निर्धाव गेला असता तर या स्पर्धेतील पहिला मिडन ओव्हर या ठिकाणी नक्कीच अशोक दिंडा याच्या नावावर लागला असता. परंतु शेवटच्या चेंडूवर 1 धाव दीपराज कोळी ही या फलंदाजाने काढली आणि धावसंख्या मात्र 1 बाद 2 बाद 1 धाव
गव्हाण संघाची धावसंख्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असणार आहे तो मात्र दीपराज कोळी. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येईल. जगन पाटील. भाऊ बघू जगन पाटील गोलंदाजी मार्कवर. अक्रॉस द लाईन खेळून काढण्याचा प्रयत्न यावेळेस नक्कीच केला होता दीपराज कोळी या फलंदाजानं, मात्र प्रयत्न फसला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. आतापर्यंत विचार केला तर 7 चेंडूंचा खेळ या ठिकाणी या सामन्यातील या पूर्वार्धातील संपतोय. धावफलकावर धाव लागली गेली, मात्र 1 धाव. एक धाव धावफलकावर लागली जाते. 2 फलंदाज माघारी गेलेले आहेत. संत आणि शांत सुरुवात. यावेळेस मात्र शांत बसून जमणार नाहीये. दीपराजने पाहिलं आहे धावांचा डोंगर मात्र आपल्याला नक्की रचावा लागणार आहे आणि तो धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच या ठिकाणी सफल ठरतोय. षटकारानं 7 धावा. अंधारात आम्हाला बोलता येत नाही. पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच ठिकाणी चेंडू पोचला जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दीपराज कोळीने पाहिलं होतं शांत बसून जमणार नाही. जर शांत बसलो तर शांतपणे घरी जावं लागेल, म्हणून त्या 2 षटकार खेचून काढले. लागोपाठ 2 षटकार आपण पाहतोय. षटकाराची हॅट्रिक या ठिकाणी होईल का या स्पर्धेतील पहिली या चेंडूवर निर्भर असणार आहे. सुरेख चेंडू फेकला होता. ब्लॉकरमध्ये फेकलेला चेंडू सन्मान दिला तेवढा चेंडूला एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळून काढलाय. चेंडू 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पाहतोय आपण माघारी धरलं दीपराजानं आणि 1 धावावर समाधान मानलं. या 1 धावेने धावसंख्येवर धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती मात्र 14 धावा. आता कुठेतरी असं वाटतंय की चांगली धावसंख्या आतापर्यंत जमवली गेली. अजून देखील या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे एकंदरीत विचार केला तर निर्धारित 8 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत या सत्रातील, या सामन्यातील, या पूर्वार्धातील. क्या हुआ? जाऊ दे, काढून सगळे त्या इकडे. यावेळेस मात्र उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला वाटता. बॅटची बाहेरीकडे घेऊन चेंडू उडाला आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धावून आला आणि पकडला झेल संपुष्टात आणला तो. मात्र यावेळेस मात्र फलंदाज हर्ष कोळी या फलंदाजाचा खेळ. मी 14 ना रे? 14 आहेत ना? 14 धावा धावफलकावर आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहन कोहली.
अतिशय मजबूत एष्टी या फलंदाजीची आपल्याला पाहायला मिळते. दष्ट आणि पुष्ट शरीर यष्टीचा असणारा फलंदाज रोहन कोळी. सुरेख चेंडू जगन पाटील यांचा पाहिला. आपण 2 षटकार खाल्ले नक्कीच या गोलंदाजाने, पण कमबॅक केलं शेवटी. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या गेल्या 7च्या सरासरीने 14 धावा. जा ना, आम्ही कुठे काय येऊ का, तिथून येऊ. 2 षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या गव्हाण संघाच्या 14 धावा. शेवटचं षटक 3 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. यावेळेस मात्र फईम जोरदार अपील, परंतु पंच दर्शवतात की चेंडू हा स्टंप सोडून जाणार आहे. लेग बाईटच्या रूपाने 1 धाव मिळते. 15 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर फईम ज्यानं मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरला होता. गोलंदाजी करत असताना 2 धावा देत 2 फलंदाज बाद केले होते. तोच गोलंदाज पुन्हा एकदा लॉकरमध्ये फेकलेला चेंडू आहे. पाहतोय आपण आपल्याच फॉलोथ्रोमध्ये पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, मात्र 1 धाव पूर्ण करतोय त्या दरम्यान रोहन कोळी हा फलंदाज. या 1 धावेने धावफलकावर धावा लागल्या जातात ते 16 धावा. यावेळेस मोठा फटका, चेंडू उंच गेलेला आहे. पाहतोय आपण चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि नक्कीच या ठिकाणी चुकी करत नाही क्षेत्ररक्षक. माघारी यावं लागेल ते दीपराज कोळी या फलंदाजाला. नवीन फलंदाज कुणाल कोहली. मग काही काही माहिती आहे ना, बघितल्यावर लक्षात राहतात ना आपल्या तेवढं. 16 धावसंख्येवर 4 फलंदाज बाद. यावेळेस स्ट्रेट ड्राइव्ह खेळून काढला चेंडू. पाहायचा 1 बाउन्सचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक हलते. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 20 धावा. अजून देखील 2 चेंडू शिल्लक असावेत या षटकातील. या 2 चेंडूवर 2 मोठे फटके जर आले तर चांगली धावसंख्या पाहायला मिळेल ती गव्हाण संघाची. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. यावेळेस मात्र झेल सुटला जातोय आणि रोहन कोळी या फलंदाजाचा धावचीतच्या रूपाने अंत. 1च धाव मिळाली. 21 धावा धावफलकावर लागले जातात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. जर या चेंडूवर 6 धावा आल्या तर 27 धावा धावफलकावर जोडल्या जातील. जर या चेंडूवरती 4 धावा आल्या तर 25 धावा धावफलकावर जोडल्या जातील. जर या चेंडूवर 3 धावा आल्या तर 24 धावा जोडल्या जातील. जर या चेंडूवर 2 धावा आल्या तर 23 धावा आणि 1 आली तर 22 आणि नाहीच आली तर 21च आणि नाहीच आली फलंदाज बाद.
तीन षटकांच्या समाप्तीनंतर या सामन्यातील आपण पाहतोय पूर्वार्ध संपतोय. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या गव्हाण संघाच्या 21 धावा. 22 धावांचं आव्हान असणार आहे ते मांडा संघासमोर. तीन षटकांमध्ये विचार करायला गेलो तर 7.33च्या सरासरीने ह्या धावा जमाव्या लागणार आहेत त्या मांडा संघाला. तसं पाहायला गेलं तर 7ची सरासरी म्हणजे जास्ती मोठी सरासरी नाही आहे, परंतु गोलंदाजांनी जर धारदार गोलंदाजी केली तर जशा प्रकारे मी म्हणेन की मांडा संघाने गोलंदाजी केली त्या प्रकारची गोलंदाजी जर या ठिकाणी यावेळेस गव्हाण संघाची पाहायला मिळाली तर तिखट गोलंदाजी जर या ठिकाणी पाहायला मिळाली तर नक्कीच या 22 धावा देखील जड ठरू शकतील मांडा संघासमोर. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कोणतीही धाव, मगाशी देखील मी म्हटलं होतं, कोणतंही आव्हान क्रिकेटमध्ये मोठं नसतं आणि कोणतंही आव्हान हे छोटं नसतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही, जोपर्यंत शेवटची धाव काढली जात नाही, तोपर्यंत निर्णय देणं हे देखील चुकीचं असतं. क्रिकेटमध्ये कधीही भाष्य करणं योग्य नसतं. 18 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान घेऊन उतरणारा आपण पाहतोय मांडा संघ. सलामीचे फलंदाज केतन भाकरे आणि अशोक दिंडा. गोलंदाजी मार्कवर सिद्धेश कोळी. बरं का आमच्या कॉमेंटेड बॅट्समॅन तुम्हाला कॉमेंटेटर सारखा विचारतं स्कोररला काही कॉमेंटरी काय काय प्रत्येक बॉलला विचारताना असा लांब बसून कॉमेंट्री करून दाखव. विचारतो मी खरं मी विचारतो चुकून मध्ये एखादा विचारतो रनअप मध्ये थोडा त्या ठिकाणी मला वाटतं थोडं स्लिप मारला पाय आणि पंच या ठिकाणी डेड घोषित करतायत. 18 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान. या 22 धावा चेस करण्यासाठी उतरलेली ही जोडी आणि या 22 धावा डिफेन्स करण्यासाठी उतरलेले 11 खेळाडू गव्हाण संघाचे. यावेळेस क्रॉस द लाईन खेळून काढलाय. चेंडू काळी क्षेत्ररक्षक येतोय, चुकी करत नाही दीपराज. तू बघतो काय लगबग केली होती केतन भाकरे या फलंदाजांनी धावा काढण्यासाठी, परंतु ती लगबग या ठिकाणी पकडली दीपराज कोळी या क्षेत्ररक्षकांनी आणि माघारी पाठवलं केतन भाकरे या फलंदाजाला. नवीन फलंदाज रवी. अठरा चेंडू आणि 22 धावांची गरज असताना आता मात्र 17 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सिद्धेश कोळी फेकत असताना पाहतोय आपण. दोनच क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक. एक क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटमध्ये तर एक आहे लॉंग ऑफमध्ये. सुरेख अतिशय सुरेख गुडलँडमध्ये फेकलेला चेंडू होता. उसळी देखील कमी मिळाली या चेंडूवरती आणि चेंडू जरळ पोहोचला. यष्टीरक्षक कुणाल कोळी याच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची चुकी कुणाल देखील करत नाही आणि एका निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झाले, कोणत्याही प्रकारची धाव देत नाही. एक फलंदाजाला देखील माघारी पाठवलंय. 16 चेंडू आणि अजून देखील जर विचार केला तर 22 धावांची गरज. ज्या प्रकारची गोलंदाजी अशोक दिंडा यानं केली होती तशाच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी सिद्धेश देखील करत होता. मात्र या चेंडूला हेरलं, पाहिलं, पारखलं रवी या फलंदाजांनी आणि एक दिशा दिली चेंडूला. पॉईंटच्या वरून क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू पोहोचवला सीमारेषेच्या बाहेर चौकार.
आणि या चौकाराने खातं खोललं जात आहे. स्वतःचं रवी याचं आणि संघाचं देखील धावफलकावर धावा लागल्या जात आहेत ते 4. पुन्हा एकदा गॅप शोधून काढलाय त्या ठिकाणी, मात्र क्षेत्ररक्षक धावून येतोय लॉंग ऑफचा. एकच धाव पूर्ण करावी लागणार आहे ती रवी या फलंदाजाला. या एका धावेने समाधान देखील मानावं लागतंय. पहिले षटक पाहतोय आपण प्रगतीपथावर असताना. आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या मात्र 5 धावा. पहिला फलंदाज बाद. पुन्हा एकदा दिशा दिली पॉइंटच्या वरून, खेळून काढला चेंडू. चेंडू पोचतोय सीमारेषेबाहेर, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या मात्र 9 धावा. अजून देखील विचार केला तर या चेंडूतील वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. म्हणजे 13 चेंडू आणि अजून देखील 13 धावांची गरज असेल. सुरेख, अतिशय सुरेख पॅडल स्वीप या ठिकाणी केलेला आहे आणि चेंडू पोचतोय पुन्हा एकदा सीमारेषेबाहेर, चौकार. सुरेख गोलंदाजी सुरुवात केली होती सिद्धेश कोळी या गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती एक निर्धाव चेंडू त्यानंतर आपण पाहिला होता. फलंदाज बाद झाला होता. 2 चेंडूवरती एकही धाव दिली नव्हती. त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती चौकार खेचून काढला आणि त्यानंतर 2 चौकार खेचून काढले ते अशोक दिंडा या फलंदाजाने. म्हणजे एकंदरीत या षटकामध्ये धावा मिळवल्या त्या 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. अलंकार यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचांच्या वरून खेळून काढला चेंडू आर पार, ग्राउंड पार, षटकार. या षटकाराने धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 19 धावा. 11 चेंडू आणि आता मात्र 3 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी भूमी 11 मांडा संघाला. 11 चेंडू आणि 3 धावा. सिलिमेडॉन मध्ये उभा असणारा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दीपराज क्षेत्ररक्षण करतोय. कोणत्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थगित 19 या धावसंख्येवर. 10 चेंडू 3 धावा अजून देखील गरज असणार आहे. अलंकार कोळी स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. बॅटची कड्या घेऊन ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईल दीपराज याच्याकडनं तेवढ्या दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते. या एका धावेने धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या पोचते 20 या धावसंख्येवर. 9 चेंडू आणि 2 धावांची गरज. 9 चेंडू आणि 2 धावांची गरज. आपण पाहिलं होतं 7 चेंडूमध्ये 1 धाव देखील मिळाली नव्हती. खानाव या ठिकाणी स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. 7 चेंडूमध्ये एक धाव जी पाहिली होती ती काढू दिली नव्हती. तशा प्रकारचा सामना या ठिकाणी गव्हाण संघाकडनं पाहायला मिळेल की, कारण 8 चेंडू आणि आता मात्र 2 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडू 2 धावा. अलंकार कोहली गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. समोर खेळतोय अशोक दिंडा.
यावेळेस बॅटची काढा घेऊन नक्कीच संधी होती. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर नक्कीच हा फलंदाज रवी हा फलंदाज बाद झाला असता. मात्र जर तरला मी मगाशी देखील म्हटलं की क्रिकेटमध्ये काही महत्त्व नसतं आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नसतं. 1 धाव मिळते, 21 धावा बरोबरी झाली धावांची. आता मात्र विजयाची 1 धावेची गरज असणार आहे. चेंडू शिल्लक आहे 7, 1 धावेची गरज. बॅटची गाड्या घेऊन एसटी रेषेच्या हातामध्ये चेंडू जातोय. फलंदाज बाद होते रवी. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय फहीम. गोलंदाजी मार्कवर कोण येतं पाहायचंय, कारण 6 चेंडू आणि 1 धावेची गरज असणार आहे. मला वाटतं दीपराज कोळी गोलंदाजी मार्कवर, संदेश कोळी. थोडक्यात असं पाहायला दिसलं. सहा चेंडू आणि 1 धावेची गरज. आणि अशा प्रकारे ही 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि सामना देखील जिंकलेला आहे तो भूमी 11 मांडा संघानं.